श्री स्वामी समर्थ. आपल्या सर्वांचे माझ्या या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत. स्वामी महाराजांच्या कृपेने आपल्या सर्वांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. होळी हा सण आपल्या हिंदू धर्मातील सर्व प्रमुख सणांपैकी एक असून यंदा 24 मार्च 2024 रोजी आपण हा सण साजरा करणार आहोत. होळी दहनाची रात्र खूपच शुभ आणि प्रभावशाली असते. या दिवशी केलेली पूजा ही फलदायी ठरते. आपल्यावरची दुःख, दारिद्र्य, संकट विघ्न करण्यासाठी या दिवशी अनेक उपाय, अनेक सेवा देखील केल्या जातात. असाच एक साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय आज या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. तो उपाय म्हणजेच या होळीच्या रात्री आपल्याला आपल्या घराबाहेर एक वस्तू फेकून द्यायची आहे. ही वस्तू फेकून दिल्यानं आपल्यावरची सर्व विघ्न, संकट, बाधा, दोष दूर होण्यास मदत होणार आहे. याबरोबरच आपल्या मुलांची, पतीची, घराची भरभराट होणार आहे, प्रगती होणार आहे. आपल्यावरचे सर्व संकट, विघ्न, दारिद्र्य दूर होऊन आपल्या घरावरती लक्ष्मी मातेचा कृपाशीर्वाद राहणार आहे आणि माता लक्ष्मीच्या कृपेने आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होणार आहेत. आता अशी कोणती वस्तू आहे जी आपल्याला होळीच्या रात्री घराबाहेर फेकून द्यायची आहे, ज्यामुळे आपल्यावरची ही सर्व विघ्न, संकट दूर होणार आहेत? ही माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून सर्व महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल. त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. त्याचबरोबर व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. प्रत्येक कुटुंबामध्ये, घरामध्ये काही ना काही अडचणी, संकट, विघ्न, बाधाही असतातच. मग एखाद्याच्या घरामध्ये सतत असणारे आजारपण असेल, ग्रहदोष असतील किंवा वास्तुदोष असतील, एखाद्याच्या विवाहामध्ये येणारे अडथळे असतील, पती पत्नीमध्ये जर पटत नसेल, सतत वादविवाद, घरामध्ये भांडणं, कलह होत असेल किंवा मुलांच्या शिक्षणामध्ये, पतीच्या नोकरीमध्ये, व्यवसायामध्ये सतत काही ना काही अडचणी येत असतील, घराची भरभराट होत नसेल, घरामध्ये पैसा अडका टिकत नसेल, तर यासाठी आपण काही विशिष्ट तिथींना काही प्रभावी उपाय करत असतो, जेणेकरून आपल्या कुटुंबावरची ही सर्व संकट, विघ्न दूर होण्यास मदत व्हावी, आपल्या कुटुंबाची, घराची भरभराट व्हावी आणि देवी लक्ष्मी मातेचा कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त व्हावा. आणि म्हणूनच आपल्याला या होळीच्या दिवशी असाच एक साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे. या उपायांबद्दल आपल्या धर्मशास्त्रात देखील माहिती देण्यात आलेली आहे. हे उपाय आपण जर या विशिष्ट तिथीला म्हणजेच होळीच्या दिवशी जर केले तर आपल्याला त्याचं उत्तम फळ प्राप्त होणार आहे. तसेच आपल्या सर्व संकटातून आपल्याला मुक्ती मिळणार आहे. तर आता हा जो उपाय करायचा आहे, तर हा उपाय घरातील कोणत्याही व्यक्तीनं केला तरी देखील चालेल. आता जो उपाय आपण जाणून घेणार आहोत, तर हा उपाय आपल्याला होळीच्या दिवशी रात्री करायचा आहे. परंतु आपल्यावरची सर्व विघ्न, संकट, आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता पसरलेली आहे, तर ती दूर करण्यासाठी आपल्याला सकाळपासून काही प्रभावी सेवा देखील करायच्या आहेत. तर त्यातीलच पहिली प्रभावी सेवा म्हणजेच आपल्या घरातील साफसफाई करायची आहे या दिवशी सकाळी लवकर उठून. आणि ही साफसफाई करत असताना, आपल्या घराची फरशी पुसत असताना या पाण्यामध्ये आपल्याला जे आपल्या घरामध्ये खडे मीठ असतं, ज्याला समुद्री मीठ म्हणतो, तर ते मीठ टाकायचं आहे. त्याचबरोबर चिमूटभर हळद टाकायची आहे आणि या पाण्याने आपल्या घराची संपूर्ण फरशी पुसून घ्यायची आहे, साफसफाई करायची आहे, जेणेकरून आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता पसरलेली आहे तर ती दूर होण्यास मदत होणार आहे. आणि ही फरशी पुसून झाल्यानंतर स्नान करत असताना या कुटुंबातील सर्वांनीच या दिवशी आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे, गंगाजल मिसळायचं आहे आणि स्नान करायचं आहे. शक्य असेल तर तुमच्या जवळपास एखादी नदी असेल तर त्यामध्ये जाऊन स्नान करायचं आहे. या दिवशी स्नानाला आणि दानाला विशेष महत्त्व आहे. त्यानंतर स्नान झाल्यानंतर एखाद्या भांड्यामध्ये आपल्याला गंगाजल घ्यायचं आहे. जर तुमच्याकडं गंगाजल नसेल तर तुम्हाला स्वच्छ पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये चिमूटभर आपल्याला हळद टाकायची आहे, थोडंसं खडं मीठ पुन्हा एकदा टाकायचं आहे आणि त्यानंतर हे जे पाणी आहे तर एक आंब्याचं पान आपल्याला घ्यायचं आहे. आंब्याचं पान कुठेही फाटलेलं, तुटलेलं, किडलेलं नसावं. आंब्याचं पान हे आपल्या घरामध्ये जे नकारात्मकता आहे तर ते दूर करण्याचं काम करत असतं. त्यामुळं आपल्याला हे आंब्याचं पान घ्यायचं आहे आणि हे जे पाणी घेतलेलं आहे, जर तुमच्याकडे जर गोमूत्र असेल तर अतिशय उत्तम. गंगाजल घेण्याऐवजी तुम्ही हे गोमूत्र घेऊ शकता आणि हे जे पाणी आहे किंवा गोमूत्र आहे तर ते तुम्ही तुमच्या संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे, जेणेकरून आपल्या घरावरती जर कोणी काही बाधा केली असेल तर ती देखील दूर होण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर या होळीच्या दिवशी आपल्या
जो घराचा मुख्य प्रवेशद्वार आहे तर त्या दरवाजाला प्रवेशद्वाराला आपल्याला आंब्याच्या पानाचं तोरण हे अवश्य लावायचं आहे. या ठिकाणाहून लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये आगमन करते आणि लक्ष्मी मातेचं स्वागत करण्यासाठी आपल्याला अशा प्रकारे आंब्याच्या पानाचं तोरण लावायचं आहे. शक्य असेल तर आपण दररोजच आपल्या मुख्य प्रवेशद्वाराला आंब्याच्या पानाचं तोरण लावायचं आहे. या दिवशी आपल्याला मुख्य प्रवेशद्वारावर हळदीचं लेपन करायचं आहे. आपला मुख्य दरवाजा आहे तर त्यावरती हळदी कुंकवानं स्वस्तिक काढायचे आहे. ही जी सेवा आहे तर ही सर्व सेवा लक्ष्मी मातेची कृपा आपल्याला प्राप्त व्हावी, आपल्यावरची सर्व संकट विघ्न तिच्या कृपेनं दूर व्हावेत आणि ही जी होळी आहे तर या होळीच्या दिवशी लक्ष्मी मातेची विशेष सेवा केली, पूजा केली जाते आणि या जे उपाय आहेत, हे सेवा आहेत तर हे सर्व लक्ष्मी मातेला प्रसन्न करून घेण्यासाठी आणि तिचा कृपाआशीर्वाद आपल्याला प्राप्त होण्यासाठी आपल्याला या दिवशी करायचे आहेत. त्याचबरोबर आपले हे सर्व झाल्यानंतर आपल्याला आपल्या देवघरातील देवांजवळ, लक्ष्मी मातेजवळ या दिवशी देशी गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. यामध्ये आपल्याला चिमूटभर पिवळी मोहरी टाकायची आहे, 2 भीमसेनी कापराच्या वड्या टाकायच्या आहेत आणि 2 लवंगा टाकायच्या आहेत आणि असा हा दिवा आपल्याला अखंड या दिवशी दिवसभर प्रज्वलित ठेवायचा आहे. विझणार नाही याची आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे. दिवसभर माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे. आपल्या कुटुंबावरील सर्व विघ्न, संकट, दारिद्र्य, बाधा, दोष दूर होण्यासाठी, आजारपण असेल, वैवाहिक समस्या असतील तर त्या दूर करण्यासाठी माता लक्ष्मी, भगवान श्रीहरी विष्णू आणि भगवान शिवांना या दिवशी प्रार्थना करायची आहे. या दिवशी या तिन्ही देवी देवतांची जर तुम्ही प्रार्थना केली, यांची सेवा केली तर तुम्हाला जे इच्छित फळ आहे तर ते प्राप्त नक्कीच होणार आहे. त्याचबरोबर यानंतर आपल्याला संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला एक उपाय करायचा आहे. त्यासाठी आपल्याला एक नारळ लागणार आहे. हा नारळ आपल्याला न सोललेला घ्यायचा आहे. जर तुमच्याकडे जर सोललेला नारळ असेल तर देखील त्याला शेंडी असणं आवश्यक आहे. असा आपल्याला नारळ घ्यायचा आहे. तुम्हाला जर एकाक्ष नारळ जर मिळाला तर अतिशय उत्तम होईल. एकाक्ष नारळ जर नाही मिळाला तरी देखील न सोललेला नारळ किंवा शेंडी असलेला नारळच आपल्याला या उपायासाठी घ्यायचा आहे. त्यानंतर हा जो नारळ आहे तर ज्या ठिकाणी आपण माता लक्ष्मी, श्रीहरी विष्णू, भगवान भोलेनाथांची पूजा केलेली आहे, तुमच्या देवघरातील देवी देवतांची पूजा केलेली आहे तर त्या ठिकाणी आपल्याला ठेवायचं आहे. ठेवत असताना आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे, त्याच्यामध्ये अखंड अक्षता ठेवायच्या आहेत आणि त्याच्यावरती आपल्याला हा नारळ ठेवायचा आहे. नारळावरती हळदी कुंकवानं आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे. जर तुमच्याकडे जर एखादा लाल धागा असेल तर तो लाल धागा तुम्हाला या नारळाला बांधायचा आहे किंवा कलाव्याची जो वात असते, कलाव्याचा जो धागा असतो तर तो या नारळाला आपल्याला बांधायचा आहे. आणि त्यानंतर या ठिकाणी आपल्याला हा नारळ ठेवून आपल्या इष्ट देवतांना, भगवान श्रीहरी विष्णूंना, माता लक्ष्मीला आपण ही जी सेवा करत आहोत, आपल्या कुटुंबावर जी काही विघ्न आहेत, संकट आहेत, बाधा आहेत तर ते दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आहे. त्यानंतर माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे. ओम श्री महालक्ष्मी नमः या बीज मंत्राचा तुम्हाला 108 वेळा जप करायचा आहे. जर तुम्हाला श्री सुक्तमचं किंवा श्री अष्टकमचं पठत येत असेल तर ते तुम्ही करू शकतात किंवा श्रवण केलं तरी देखील चालेल. यानंतर तुम्हाला फलश्रुती देखील अवश्य म्हणायची आहे. अशा प्रकारे तुम्हाला ही सेवा करायची आहे. जर तुम्हाला श्री सुक्तम किंवा श्री महालक्ष्मी अष्टकमचं पठण जर होत नसेल किंवा श्रवण होत नसेल तर तुम्ही माता लक्ष्मीचं नामस्मरण केलं, भगवान श्री विष्णूचं नामस्मरण केलं तरी चालेल. तुम्ही कोणतीही सेवा करत असताना ती सेवा कोणत्या प्रकारे करत आहात, मनोभावे आणि श्रद्धेने जर करत असाल तर तुम्ही कोणतीही केलेली सेवा असेल तर त्याचं तुम्हाला निश्चित फळ प्राप्त होत असतं. आणि त्यानंतर तुम्हाला आपल्या देवी देवतांना, भगवान श्री विष्णूंना, माता लक्ष्मीला हात जोडून प्रार्थना करायची आहे. तुमच्यावरची सर्व विघ्न, संकट, बाधा दूर होण्यासाठी, तुमच्या घरावरती लक्ष्मी मातेचा, भगवान श्री विष्णूचा कृपाआशीर्वाद राहण्यासाठी. त्यानंतर अशा प्रकारे आपल्याला ही सेवा झाल्यानंतर हा जो नारळ आहे तर तो घ्यायचा आहे. याच्यावरती आपल्याला भीमसेनी कापराच्या 2 वड्या ठेवायच्या आहेत या नारळावरती आणि हा नारळ ह्या ज्या भीमसेनी कापराच्या वड्या आहेत तर त्या आपल्याला पेटवायच्या आहेत आणि हा जो नारळ आहे तर तो घेऊन आपल्या संपूर्ण घरामध्ये आपल्याला फिरायचा आहे. ज्या ठिकाणाहून आपल्या घरामध्ये नकारात्मकता पसरते, आपल्या घरामध्ये जी विघ्न बाधा येतात तर त्या ठिकाणी आपल्याला हे सर्व घेऊन फिरायचं आहे, जेणेकरून आपल्यावरची ही सर्व विघ्न, संकट, बाधा दूर होतील. अडगळीची खोली असेल किंवा कोणतीही जागा असेल तरी देखील त्या ठिकाणी आपल्याला हा नारळ घेऊन जायचा आहे. त्यानंतर हा नारळ घेऊन आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यापासून पायापर्यंत आपल्याला 7 वेळा उतरवायचं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला ही सेवा करायची आहे. प्रत्येक अगदी तुम्ही लहान बाळापासून देखील ही सेवा करू शकता. यानं कोणतेही तुम्हाला त्रास होणार नाही आणि 7 वेळा आपल्याला प्रत्येक घरातील व्यक्तीच्या डोक्यापासून पायापर्यंत हा उतरवायचा आहे, ओवाळून टाकायचा आहे आणि त्यानंतर हा जो नारळ आहे तर आपल्या जवळ असणाऱ्या होळीजवळ आपल्याला घेऊन जायचा आहे आणि
जरी तुम्ही हा होळीजवळ घेऊन जात असाल, तर त्यावेळेला हा नारळ तुम्ही विझवून नेला तरी देखील चालेल. पेटता नारळ घेऊन जायची काही गरज नाही. परंतु घरामध्ये ज्यावेळेला तुम्ही हा उपाय करत असाल, तर हा जो कापूर आहे, तर तो पेटताच आपल्याला ठेवायचा आहे. आता हा उपाय करत असताना यावरती आपण ज्या भीमसेनी कापराच्या वड्या ठेवलेल्या आहेत, तर त्या जरी विझल्या, संपल्या तरी देखील चालतील. त्यानंतर आपण हा जो नारळ आहे, तर तो घेऊन आपल्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ यायचं आहे. आपल्या घराच्या बाहेर उभं राहायचं आहे दरवाजाच्या समोर आणि त्यानंतर आपल्याला या नारळावरती ₹1 नाणं ठेवायचं आहे. तुमच्याकडे जर एखादं तांब्याचं जर नाणं असेल, तर अतिशय उत्तम. परंतु सर्वांजवळच तांब्याचं नाणं नसतं. त्यामुळे तुम्ही ₹1 नाणं या नारळावरती ठेवायचं आहे आणि हा जो नारळ आहे, तर हा नारळ तुमचा मुख्य प्रवेशद्वार आहे, दरवाजा आहे, तर त्याच्यावरून तुम्हाला 7 वेळा ओवाळून घ्यायचा आहे आणि त्यानंतर ओवाळून झाल्यानंतर हा जो नारळ आहे, तर तो घेऊन आपल्या जवळ असणाऱ्या होळीजवळ जायचं आहे आणि होळीकडं आपल्याला पाठ करायचे आहे. होळीच्या समोर आपलं मुख नसावं, तर पाठ असावी, अशा पद्धतीनं उभं राहायचं आहे आणि उलट्या हाताने हा जो नारळ आहे आणि हे ₹1 नाणं आहे, तर हे आपल्याला या होळीत फेकून द्यायचं आहे. हे करत असताना, हा उपाय करत असताना आपलं मन स्वच्छ असावं, आपल्या मनामध्ये कोणतेही वाईट विचार आणायचे नाहीत. आपल्या मागील इडापिडा टळावी. आपलं दुःख, दारिद्र्य, विघ्न दूर व्हावं यासाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे, ही सेवा करायची आहे. त्यामुळं कोणतीही सेवा करत असताना कोणाविषयी वाईट विचार मनामध्ये न आणता आपल्यावरची जी काही बाधा आहेत, संकट आहेत, दुःख आहेत, तर ते दूर करण्यासाठी फक्त आपल्याला प्रार्थना करायची आहे. माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे आणि अशा प्रकारे आपला हा साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे. आता तुम्ही हा उपाय करत असताना जरी तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे तुमचा जरी नारळ पूर्ण जरी जळून गेला या कापराने, तरी देखील काहीही होणार नाही. फक्त आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता आहे, तर ती दूर करण्यासाठी आपल्याला या नारळाचा उपाय करायचा आहे. त्यानंतर तुम्ही घरी आल्यानंतर तुमचे हातपाय स्वच्छ धुवायचे आहेत. हा उपाय करत असताना कोणाशीही काहीही बोलायचं नाही. अगदी शांतपणे हा उपाय करायचा आहे आणि कोणालाही कळता कामा नये अशा प्रकारे आपल्याला हा उपाय करायचा आहे. जेणेकरून आपल्यावरती माता लक्ष्मी प्रसन्न होईल आणि माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावरती होणार आहे. त्यानंतर तुम्ही घरी आल्यानंतर हातपाय स्वच्छ धुवायचे आहेत आणि घरामध्ये येऊन आपल्याला एका प्लेटमध्ये किंवा एखाद्या भांड्यामध्ये ओंजळभर जे खडे मीठ असतं तर ते घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये 2 भीमसेनी कापराच्या वड्या टाकायच्या आहेत, 2 लवंग टाकायच्या आहेत आणि तमालपत्र आपल्याला घ्यायचे आहेत. तमालपत्र देखील कुठेही तुटलेली, खराब झालेली, किडलेली नसावीत अशी आपल्याला 2 तमालपत्र घ्यायची आहेत आणि यानंतर आपल्याला पिवळी मोहरी आहे, तर ती पिवळी मोहरी देखील ओंजळभर यामध्ये टाकायची आहे आणि या ज्या वस्तू आहेत, तर या सर्व वस्तू आपल्या घरामध्ये नकारात्मकता आहे, तर ती दूर करणारे, आपल्या घरावरची सर्व बाधा, संकट, विघ्न दूर करणारे आहेत आणि त्यानंतर या वस्तू देखील आपल्याला पेटवायच्या आहेत. भीमसेनी कापराचा तुम्हाला जास्तीत जास्त वापर करायचा आहे, जेणेकरून आपल्या घरामध्ये त्याचा जास्तीत जास्त दूर होईल. भीमसेनी कापूर हा आपल्या घरामध्ये जी पसरलेली नकारात्मकता आहे, तर ती शोषून घेण्याचं काम करत असतो. त्याचबरोबर त्याच्या सुगंधाने लक्ष्मी माता आपल्या घराकडं आकर्षित होत असते आणि लक्ष्मी मातेला आमंत्रित करण्यासाठी आपल्याला हा उपाय, ही सेवा करायची आहे आणि त्यानंतर पेटून पुन्हा एकदा आपल्या संपूर्ण घरामध्ये फिरवायचं आहे आणि आपला जो मुख्य प्रवेशद्वार आहे, तर त्याच्या दरवाजाच्या आतल्या साईडला घराच्या आतल्या बाजूला आपल्याला ही प्लेट ठेवायची आहे. ही प्लेट घराच्या बाहेर जाऊ द्यायची नाही, जेणेकरून आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता असेल, तर ती या धुराबरोबर घराबाहेर जाईल. ज्या ज्या ठिकाणाहून नकारात्मकता आपल्या घरामध्ये येत असेल, मग ते अडगळीचं ठिकाण असेल, टॉयलेट, बाथरूम असेल, तरी देखील त्या ठिकाणी आपल्याला ह्या वस्तू फिरवायच्या आहेत. अशा प्रकारे अगदी साधी सोपी परंतु अत्यंत प्रभावी सेवा ही आपल्याला या होळीच्या दिवशी अवश्य करायची आहे, जेणेकरून आपल्या घरातील सर्व संकट, विघ्न, बाधा दूर होण्यास मदत होईल. आजारपण असेल ते देखील दूर होईल. वैवाहिक समस्या असतील, घरामध्ये पती-पत्नींचं पटत नसेल, ग्रहदोष, वास्तुदोष असतील, एखाद्यानं जरी करणी बाधा केली असेल किंवा घरामध्ये पैसा टिकत नसेल, तर हे सर्व दूर होऊन आपल्या मुलांची, पतीची, घराची भरभराट होणार आहे, प्रगती होणार आहे आणि माता लक्ष्मीचा कृपाआशीर्वाद तुमच्या कुटुंबावर सदैव राहणार आहे. माता लक्ष्मीच्या कृपेनं तुमच्या सर्व इच्छा, मनोकामना पूर्ण होणार आहेत. तर अशा प्रकारे आपल्याची ही माहिती, आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते. ही माहिती, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा. माहिती जर आवडली असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून ही महत्त्वपूर्ण माहिती सर्वांजवळ पोहोचेल आणि याची पुण्यप्राप्ती तुम्हालाच होईल. लवकरच भेटू अशाच एका नवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.